वाणी ही केवळ शब्दांची मांडणी नसून ती साधना, अध्ययन आणि आत्मानुभूतीची अभिव्यक्ती आहे. तुम्हालाही असे वाटते का की तुमच्या बोलण्याचा श्रोत्यांवर प्रभाव पडावा? तुमचे भाषण ऐकून लोक मंत्रमुग्ध व्हावेत? धर्म, अध्यात्म, संस्कृती आणि जीवनमूल्य प्रभावीपणे समाजासमोर मांडता यावीत. संस्कृत श्लोक, अभंग, ओव्या आणि धर्मग्रंथांतील संदर्भ आत्मविश्वासाने सादर करता यावेत. अनेकांना वाटते की प्रभावी वक्ता होण्यासाठी प्रकांड पंडित असावे लागते, असामान्य बुद्धिमत्ता असावी लागते किंवा जन्मजात वक्तृत्व कला लाभलेली असावी लागते. परंतु सत्य वेगळे आहे. उत्तम वक्तृत्व ही एक साधना आहे. योग्य मार्गदर्शन, अभ्यासाची शास्त्रीय पद्धत आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या सहाय्याने कोणतीही व्यक्ती प्रभावी वक्ता बनू शकते. याच उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे 2 दिवसीय वक्तृत्व साधना शिबिर. या शिबिरात आपण शिकाल भाषणाचा विषय सखोलपणे अभ्यास करण्याची शास्त्रीय पद्धत, कोणत्याही विषयावर संदर्भ, उदाहरणे, कथा आणि शास्त्रवचने गोळा करण्याचे तंत्र, विचारांना प्रभावी भाषणात रूपांतरित करण्याची कला, संस्कृत श्लोक सहजतेने कंठस्थ करण्याच्या प्रभावी पद्धती, श्लोकांचे अर्थ समजून घेऊन भावपूर्ण सादरीकरणाचे कौशल्य, धर्म, अध्यात्म, संस्कार आणि तत्त्वज्ञानावरील भाषणे प्रभावीपणे मांडण्याची कला, दशक्रियाविधी, आत्मा, पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांसारख्या विषयांवरील महत्त्वपूर्ण श्लोकांचे अध्ययन व पाठांतर, व्यासपीठावरील भीती दूर करून आत्मविश्वासाने बोलण्याची साधना आणि श्रोत्यांच्या हृदयाला स्पर्श करणारे वक्तृत्व विकसित करण्याचे रहस्य. हे शिबिर केवळ वक्तृत्व शिकवणार नाही, तर विचारांची स्पष्टता, अध्ययनाची दिशा आणि वाणीची साधना घडवेल. धर्मप्रेमी, व्यावसायिक, विविध स्तरांवरील पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, युवक युवती आणि प्रभावी वक्तृत्वाची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त आहे. शब्दांना सामर्थ्य तेव्हाच प्राप्त होते जेव्हा त्यामागे अध्ययन, चिंतन आणि साधना उभी असते. चला, वाणीला साधनेचे स्वरूप देऊया आणि समाज प्रबोधनासाठी प्रभावी वक्तृत्वाचा दीप प्रज्वलित करूया. सीमित प्रवेश, पूर्वनोंदणी आवश्यक. धन्यवाद. ओम शांती.